Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महाविकास आघाडी मतांचं वोट जिहाद करताय. आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार. फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाही. अजितदादांवरील प्रश्नावर TV9च्या मुलाखतीमध्ये शिंदेची प्रतिक्रिया. मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे. उद्धव ठाकरेंचा माहिती सरकारवर निशाणा. तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा. एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला. जाती धर्माच्या नावावर मतांचं विभाजन करायला आम्ही आलो नाही. विकास हवा असेल तर राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं पाहिजे. अमरावतीमधल्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंचं विधान. हिंदू खतरे में है असं सांगून नेते भडकवण्याचं काम करतायत. भाजप काँग्रेस लोकांमध्ये जातीचं भूत टाकण्याचं काम करताय. पडनेऱ्यामध्ये बच्चू कडूंची भाजपसहित काँग्रेसवर टीका. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलंय. संजय राऊतांचा दावा. तर मविया 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजयी होणार, राऊतांचा विश्वास. लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका. आता कांद्यावरील निर्बंध उठवलेत. यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. माहितीमध्ये शिंदेंचं वजन वाढलं. शिंदे फडणवीसांना विचारत नाही, ते थेट शहांशी बोलतात. तरी फडणवीसच विरोधी पक्षनेते होणार, रोहित पवारांची टीका. तुमचा विरोध असेल तर वाढवण आणि मोरवे बंदर होऊ देणार नाही. आपलं सरकार आल्यावर त्यांचा आदेश फाडून फेकणार. विकासाच्या नाही तर सत्यानाशाच्या विरोधात, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार. आज प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर असणार. विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या आज 4 सभा. बदलापूर, नवी मुंबई, चेंबूर आणि मुंबादेवी इथे सभा घेत प्रचाराची तोफ थांबणार. देवेंद्र फडणवीसांचा झंझावात प्रचार थांबणार. दौंड आणि नागपूरमध्ये आज शेवटच्या 2 सभा. अजित पवारांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी 5 सभा. आष्टी, फलटण, कोरेगाव, इंदापूर आणि बारामतीमध्ये शेवटच्या सांगता सभेचं आयोजन. शरद पवारांच्या आज 4 सभा. कर्जत, जामखेड, इंदापूर, भोर आणि बारामतीमध्ये सांगता सभा पार पडणार. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मतदारांना काय आवाहन करतात याकडे लक्ष. दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची प्रचारासाठीची तोफ आज थांबणार. कर्जत आणि वांद्रे पूर्वमध्ये शेवटच्या 2 सभांचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लालबागमध्ये शेवटची प्रचार सभा पार पडणार. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची तर संजय राऊतांची खेड आणि भोरमध्ये जाहीर सभा. काहींना वाटतं पावसामध्ये भिजलो म्हणजे निवडून येऊ. तुमच्याकडे तो पाऊस आहे, आमच्याकडे मतांचा पाऊस. इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांना टोला. इंदापूरमध्ये दत्ता मामांना घरी पाठवण्यासाठी सर्वांनी ताकद लावावी. इंदापूरमधल्या भाषणामध्ये जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन. एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा पडायचं नाही, जोरामध्ये पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे. माझा नाद करायचा नाही, शरद पवारांचा इशारा. 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली ते आम्हाला गद्दार म्हणतात. 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो. धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. मला दोन्ही बाजूच्या गोष्टी माहिती, मी चर्चेला बसायला तयार. राष्ट्रवादीच्या फुटीवर आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आपल्यावर नजर ठेवायला भाजपनं गुजरातमधून माणसं आणली, उद्धव ठाकरेंची टीका. तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर 90,000 बूथवर भाजपचं दक्षता पथक असल्याचा ठाकरेंचा दावा. मी शरद पवारांना सोडलं नाही, भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते. अजित पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य. वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा माहीत असूनही जाहीरपणे सांगू शकत नाही. सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय आमदारांच्या बैठकीमध्ये झाला. राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्यावरून वळसे पाटलांचं विधान. बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरामध्ये संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल. भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन.
इलाका तुम्हारा धमाका हमारा, तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन उत्तर देणार, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचं बटन दाबणार, सर्वांना सांगणार, या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप. काही संदर्भांवर आक्षेप घेत मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश. अजितदादा गटानं पवारांचा फोटो वापरू नये असं कोर्टानं म्हटलंय. स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका असं कोर्टानं म्हटलेलं आहे. सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्स्टाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं. शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट. खुर्च्या फेकल्याच्या घटनेचं समर्थन नाहीच, पण ते खरं आहे की खोटं हे तपासणं गरजेचं. निवडणूक पाहून काही कारनामे असतील तर तपासणी होणं गरजेचं. बच्चू कडूंचा नवनीत राणांवर निशाणा. गुहागरमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधवांवर तिघांकडून हल्ला. हल्ल्यामध्ये अण्णा जाधव जखमी. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हल्ल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला. सुनील टिंगरेला बदनाम करून काहींनी राजकीय पोळी भाजली. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. श्रीनिवास वंद्यांना आपण निवडून दिलं, ते तिकडे गेले. वापर करून श्रीनिवासला फेकून दिलं. वापरा आणि फेका हीच त्यांची वृत्ती. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. मी मंत्री, रस्ते मी केले, राम शिंदे आमचे आणि लाडू भलतेच वाटतायत. मिरजगावमधल्या भाषणामध्ये नितीन गडकरींची रोहित पवारांवर टीका. नगरमधल्या महामार्गाच्या कामाचं श्रेय घेतल्यानं निशाणा. मांडूरच्या अशोक पाटील यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोनवरून संवाद. प्रत्यक्ष जाहीर सभांना हजेरी लावणं शक्य होत नसल्यानं डिजिटल प्रचाराद्वारे मतदारांना साथ. शिरोळमधल्या महायुतीचे उमेदवार राजेंद्र यड्रावकर यांच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी फोनद्वारे नागरिकांशी संवाद साधला. प्रचार सभेमधून संवाद साधणं शक्य होत नसल्यानं नेत्यांकडून डिजिटल प्रचारावर भर. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 3,20,000 वाहनांची तपासणी. त्यात 29 कोटींचा मुद्देमाल जप्त. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. विधानसभा निवडणुकांसाठी परभणी जिल्हा प्रशासन सज्ज. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांची तयारी पूर्ण. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. टोमॅटोच्या किमती 22.4% घसरल्या. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाची माहिती. मुंबईमध्ये तापमानामध्ये चढउतार सुरू. रात्री काहीसा गारवा तर दिवसा उकाडा अशी स्थिती. पुढील 2 ते 3 दिवस तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज. दिल्लीमधील वायू प्रदूषणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. हवेच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी याचिका. रविवारी दिल्लीच्या हवेची गंभीर श्रेणीमध्ये नोंद. करदात्यांना त्याची परदेशात असलेली मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार. माहिती उघड न केल्यास 10 लाख रुपये दंड भरावा लागणार. प्राप्तिकर विभागाचा इशारा. डेन्मार्कची व्हिक्टोरिया शार थेल्विंग हिने 73वी विश्वसुंदरी होण्याचा मान पटकावला. भारताची रिहा सिंगनं पहिल्या 30 मध्ये स्थान मिळवलं.